श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज आपण रात्री उशीखाली ठेवायचा एक खास नंबर घेऊन आलेली आहे। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। खूप लोकांच्या मनात एकच प्रश्न असतो, एका रात्रीत आयुष्य बदलू शकतं का? झोपताना एखादा नंबर उशीखाली ठेवला तर खरंच पैसा येतो का? या प्रश्नामागे फक्त पैसा नाही तर आशा असते, विश्वास असतो आणि देवावरची श्रद्धा असते। विशेषतः स्वामी समर्थ यांच्या भक्तामध्ये असा विश्वास आहे की स्वामींच्या कृपेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात। आज आपण एक असा आध्यात्मिक उपाय, स्वामींचा संदेश आणि एक प्रेरणादायी कथा पाहणार आहोत। रात्री उशीखाली ठेवायचा आहे एक खास नंबर आणि अनेक आध्यात्मिक साधकांच्या मते एक शुभ अंक आहे आणि तो शुभ अंक आहे 111। हा अंक दैवी संकेत मानला जातो। काही जण याला एंजेल नंबर असेही म्हणतात। तर उपाय कशा प्रकारे करायचा आहे ते आता सांगणार आहे। लक्ष देऊन नीट ऐका आणि हा उपाय तुम्ही सुद्धा नक्की करा आणि तुमच्या सुद्धा आयुष्यात नक्कीच बदल होईल। रात्री झोपण्यापूर्वी एक छोटा कागद घ्या, त्यावर मोठ्या अक्षरात लिहा 111 म्हणजे 111। त्याखाली तुमची इच्छा लिहा, उदाहरणार्थ माझ्या घरात भरपूर पैसा येऊ दे, माझे कर्ज दूर होऊ दे। कागद दुमडून उशीखाली ठेवायचा। झोपण्यापूर्वी 11 वेळा म्हणायचं आहे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणायचा आहे 11 वेळा आणि मनात असा विश्वास ठेवा की स्वामी तुमची प्रार्थना ऐकत आहेत। सकाळी उठल्यावर काय करायचं आहे तर सकाळी उठल्यावर तो कागद हातात घ्यायचा आहे आणि पुन्हा 11 वेळा म्हणायचं आहे श्री स्वामी समर्थ, माझ्या आयुष्यात चमत्कार घडवा। यानंतर तो कागद देवघरात ठेवा। हा उपाय सतत 7 दिवस करायचा आहे। तर स्वामी समर्थ नेहमी सांगत असत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामींच्या मते फक्त नंबर किंवा उपाय पुरेसा नसतो, त्यासोबत 3 गोष्टी असायला हव्यात: श्रद्धा, सबुरी आणि सत्कर्म। जर माणूस फक्त पैशासाठी उपाय करत असेल पण मनात शंका असेल तर परिणाम उशिरा दिसतात। तर एक प्रेरणादायी अशी कथा आहे, ती आता तुम्हाला सांगणार आहे। महाराष्ट्रातील एका छोट्या गावात गणेश नावाचा एक गरीब माणूस राहत होता। त्याचं आयुष्य खूप कठीण होतं। घरात पैसा नव्हता, कर्ज होतं, काम मिळत नव्हतं। गणेश रोज मंदिरात जाऊन स्वामी समर्थ यांना प्रार्थना करायचा। एक दिवस तो खूप निराश झाला। मंदिरात बसून त्याच्या डोळ्यात पाणी आलं। तो म्हणाला, स्वामी, मी खूप प्रयत्न केले पण माझे आयुष्य बदलत नाही। त्या रात्री त्याला एक स्वप्न पडलं। स्वप्नात स्वामी समर्थ दिसले। स्वामी म्हणाले, तू चिंता करू नकोस, आजपासून एक छोटा उपाय कर। स्वामींनी त्याला सांगितलं, एका कागदावर 111 लिही, म्हणजे 111 असं 3 वेळेस लिही। तो उशीखाली ठेव आणि रोज माझं नाव घे। गणेश उठला तेव्हा त्याला स्वप्न आठवत होतं। तो म्हणाला, ही स्वामींची आज्ञा असेल। त्याने कागदावर 111 लिहिलं आणि उशीखाली ठेवलं। पहिल्या दिवशी काहीच घडलं नाही, पण गणेशचा विश्वास तुटला नाही। नंतर दुसऱ्या दिवशी पण तसाच दिवस गेला। तिसऱ्या दिवशी त्याला अचानक एका जुन्या मित्राचा फोन आला। तो मित्र म्हणाला, गणेश, आमच्या दुकानात काम आहे, तुला करायचे का? गणेश लगेच तयार झाला। त्यानंतर 7 दिवसांनी गणेशच्या आयुष्यात बदल दिसायला लागला। त्याला काम मिळालं, पगार मिळू लागला। त्याने स्वामींची सेवा सुरू केली। त्यानंतर 1 वर्षानंतर गणेशचं आयुष्य पूर्ण बदललं। त्याने स्वतःचं छोटं दुकान सुरू केलं। घरात पैसा येऊ लागला। एक दिवस तो पुन्हा मंदिरात गेला। मंदिरात बसून तो म्हणाला, स्वामी, तुमच्या कृपेने माझं आयुष्य बदललं। त्या क्षणी
त्याला पुन्हा स्वामींचा आवाज ऐकू आला, तुझ्या श्रद्धेमुळेच चमत्कार झाला. या कथेतून एक मोठा आपणाला संदेश मिळतो. चमत्कार फक्त नंबरमुळे होत नाही, तर विश्वास, प्रयत्न आणि स्वामींची कृपा यामुळे होतो. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला मी कधीच सोडत नाही. रोज झोपण्यापूर्वी 21 वेळा म्हणायचं आहे, श्री स्वामी समर्थ माझ्या घरात सुख समृद्धी आणा. हा मंत्र मनापासून म्हटला तर मन शांत होतं आणि सकारात्मक ऊर्जा ही वाढायला सुरुवात होते. पैसा आयुष्यात महत्त्वाचा आहे, पण त्याहून महत्त्वाची गोष्ट आहे चांगले विचार, मेहनत, देवावर विश्वास. जेव्हा आयुष्यात तिन्ही गोष्टी प्रत्येक एकत्र माणूस येतात, एक ना तेव्हा एक आयुष्य दिवस बदलायला असा वेळ विचार लागत करतो, नाही. माझ्या आयुष्यात कधी चमत्कार होईल, घरात पैसा, सुख, समाधान कधी येईल. अनेक लोक म्हणतात की काही शुभ अंक आणि श्रद्धेने केलेले उपाय माणसाच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. पण लक्षात ठेवा, हे उपाय म्हणजे जादू नाहीत, ते मनाला विश्वास देणारे आध्यात्मिक मार्ग आहेत. विशेषतः स्वामी समर्थ यांचे भक्त मानतात की स्वामींच्या नावात प्रचंड शक्ती आहे. स्वामी नेहमी म्हणत असत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आता आपण रात्री झोपताना करायचा एक प्रसिद्ध आध्यात्मिक उपाय, त्यामागचा अर्थ आणि एक प्रेरणादायी कथा ऐकणार आहोत. तर आध्यात्मिक जगात काही लोक 111 हा अंक अत्यंत शुभ मानतात. हा अंक नवीन सुरुवात, सकारात्मक ऊर्जा आणि संधी यांचे प्रतीक मानले जाते. तर उपाय कसा करायचा आहे? एक छोटासा कागद घ्यायचा आहे, त्यावर मोठ्या अक्षरात लिहायचं आहे 111. त्याच्या खाली तुमची मनोकामना लिहायची आहे. उदाहरणार्थ, माझ्या घरात आर्थिक समृद्धी येऊ दे, माझ्या कामात प्रगती होऊ दे. त्यानंतर हा कागद दुमडून उशीखाली ठेवायचा. झोपण्यापूर्वी 21 वेळा म्हणायचं आहे, श्री स्वामी समर्थ. हा उपाय करताना मन शांत ठेवा आणि स्वामींचा विचार करा. सकाळी उठल्यावर प्रथम देवाचे स्मरण करा. उशीखालचा कागद हातात घ्या आणि म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्या आयुष्यात चांगले बदल घडू द्या. त्यानंतर तो कागद देवघरात किंवा पुस्तकात जपून ठेवा. हा उपाय 7 किंवा 11 दिवस करायचा असतो. खूप लोकांना वाटतं की एखादा नंबर ठेवला की लगेच पैसा येईल, पण स्वामी समर्थ यांचा खरा संदेश वेगळाच आहे. स्वामी म्हणतात, श्रद्धा ठेवा, चांगले कर्म करा आणि मेहनत करा. जर माणूस फक्त चमत्काराची वाट पाहत बसला तर बदल होत नाही. त्यासाठी एक स्वामी समर्थांनी चमत्कारी अशी कथा सांगितलेली आहे. ती कथासुद्धा जरूर ऐका, त्यामुळे तुमचासुद्धा स्वामीवरील विश्वास हा दृढ होत जाईल. महाराष्ट्रातील एका गावात माधव नावाचा माणूस राहत होता. त्याचं आयुष्य खूप कठीण होतं. घरात गरिबी होती, कर्ज होतं, काम मिळत नव्हतं. माधव रोज मंदिरात जाऊन स्वामी समर्थ यांना नमस्कार करायचा. एक दिवस तो मंदिरात बसला होता. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. तो म्हणाला, स्वामी, मी खूप प्रयत्न करतो, पण काहीच होत नाही. त्या रात्री त्याला एक विचित्र स्वप्न पडलं. स्वप्नात स्वामी दिसले. स्वामी म्हणाले, चिंता करू नकोस, विश्वास ठेव,